20 जून जागतिक गद्दार दिन साजरा करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचं संयुक्त राष्ट्राला पत्र, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वाभिमान दिवस साजरा। उद्धव ठाकरेंचा जन्मदिवस 27 जुलै देशद्रोही दिन म्हणून साजरा व्हावा, भाजप आमदार नितेश राणेंची संयुक्त राष्ट्र संघाकडे मागणी। मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात ठाकरे गटाचा एल्गार, 1 जुलैला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात बीएमसीवर मोर्चा। जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचा संजय शिरसाटांचा दावा, तर त्यांची विश्वासार्हता काय, जयंत पाटलांचा सवाल। आमदार गीता जैन यांची अभियंत्याला मारहाण, अनधिकृत बांधकाम पाहणीच्या वेळी घटना। येत्या काही तासात मान्सून आणखी सक्रिय होऊन महाराष्ट्र व्यापणार, हवामान विभागाचा नवा अंदाज। नाशिक मधल्या सर्वहरा परिवर्तन वसतिगृहात मुलींना नाचवलं, संतप्त पालकांचा तक्रारीवरून गुन्हा दाखल। दर्शना पवारची हत्याच पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हत्या झाल्याचं उघड। बेलवडीत संत तुकोबांचं, तर चांदोबाच्या लिंब इथं संत ज्ञानोबांच्या पालखीचं रिंगण, ज्ञानबा तुकाराम विठुनामाच्या जयघोषात रिंगण सोहळा संपन्न। अयोध्येतल्या राम मंदिराचा मुहूर्त ठरला, 15 ते 24 जानेवारी पर्यंत होणार प्राण प्रतिष्ठा। 24 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत।